दुसरा उपाय त्यांनी काय सांगितलाय की भगवंताच्या चरणी संपूर्ण समर्पण. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. भगवंतांनी स्वतः 18व्या अध्यायामध्ये ग्वाही दिलेली आहे की अर्जुना, तू सर्व धर्मांचा त्याग कर आणि मला शरण ये, म्हणजे मी तुझ्या सगळ्या पापांचा नाश करेल. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. अशा थोर ज्ञानवंताला वा भक्ताला रागद्वेष हे उरतच नाहीत. आणि मग तो कसा होतो? त्रिगुणातीत होतो. आता गुणातीताची लक्षणं आपल्याला 14व्या अध्यायात येतील. बराच पल्ला गाठायचा आहे, त्याच्यासाठी बरंच पुढे जायचं आहे आपल्याला. तर असं हे अतिशय सुंदर गीताशास्त्र आहे. आणि मग त्यांनी सांगितलंय की जर रागद्वेषाला वश व्हायचं नाही आहे आपल्याला, मग कर्ममार्गाची खटपट कशासाठी करायची अशी शंका मनामध्ये निर्माण होईल. म्हणजे शंकाही तेच निर्माण करतात आणि उत्तरही तेच देतात आपल्याला. हे चांगलं आहे, कारण आपली बुद्धी अजून एवढी नाही की आपल्या मनामध्ये काही शंका येतील, कारण आपण तेवढा अभ्यासच करत नाही ना. आपण आठवड्यातून एकदा फक्त ऐकण्याचं काम करतो. त्यामुळे त्यांनी जर त्या गोष्टीचा आपण पाठपुरावा केला, सतत जर ते शास्त्र आपण वाचत राहिलं, कारण हे जीवन जगण्याची कला सांगितलेली आहे गीतेमध्ये. गीता काही असं तसं नाही आहे शास्त्र हे की बा म्हातारपणी वाचायचं आहे किंवा वाचू कधीतरी. तर नाही, आपल्या जीवनामध्ये जे काय प्रसंग येतात त्या प्रसंगांना कसं आनंदाने सामोरं जायचं हे आपल्याला गीतेतून कळतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं की कर्माचा त्याग करून क्षत्रिय धर्माद्वारे हिंसा न करता, शत्रूंना न मारता भिक्षावृत्ती धारण करेल. म्हणजे अर्जुनाची अवस्था अशी झाली होती ना की ठीक आहे, तू म्हणतोय ना आता रागद्वेष नाही ठेवायचे, स्वधर्माचं महत्त्व त्याला अजून पटलं नव्हतं की रागद्वेष नाही ठेवायचं, ज्ञान आलं पाहिजे, मी आत्मा आहे वगैरे जे दुसऱ्या अध्यायात सांगितलं होतं. मग आता मी असं करतो, हातात भिक्षापात्र घेतो आणि कर्मच करत नाही, युद्ध टाकून देतो आणि माझं जीवन उरलेलं जीवन व्यतीत करतो. तर त्या भगवंतानी त्याला स्वधर्माचं महत्त्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि हा जो पुढचा श्लोक आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे की जरी तुम्हाला ज्ञान झालं तरी सुद्धा स्वधर्म हा टाकता कामा नये. आपल्याला जो प्राप्त झालेला धर्म आहे तो हा आपण पाळलाच पाहिजे. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. मग उत्तम रीतीने आचरलेल्या परधर्मापेक्षा गुणरहित असला तरी स्वधर्मच अतिउत्तम आहे. की आपला स्वधर्म कसा का असेना पण तोच आपल्याला जास्त महत्त्वाचा आहे आणि तोच आपल्याला कल्याणकारक आहे. मग आता हा स्वधर्म कसा असतो? देश, काल, परिस्थिती यानुसार जे कर्म आपल्याला वाट्याला येतं तो म्हणजे आपला स्वधर्म असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की दुसऱ्याचा बंगला जरी असला आणि स्वतःची झोपडी जरी असली म्हणून आपल्याला काही बंगल्याला राहायला मिळत नाही. बंगल्यात आपली झोपडी आहे ना, मग आपण झोपडीतच राहायचं. आणि त्याचा बंगला आहे आणि मला त्याच्यात राहायला मिळत नाही म्हणून माझी झोपडी मी तोडून टाकेल का? तर मी अजिबात असं करणार नाही, असं करू नये असं त्यांनी सांगितलं आहे. असे करणाऱ्याला वेडाच म्हटले पाहिजे. किंवा किती सुंदर उदाहरण देतात ज्ञानेश्वर माऊली की दुसऱ्याची पत्नी कितीही सुंदर असली आणि तितकी आपली पत्नी सुंदर नसली म्हणून काय आपल्या पत्नीचा त्याग करायचा का? आपल्याला जेवायला तीच वाढणार आहे. ती सुंदर आहे म्हणून काय ती काही येऊन आपल्याला जेवायला वाढणार नाही आहे. म्हणजे असं त्यांनी सांगितलं आहे की जे कर्म तुझ्या वाट्याला आलेलं आहे, तुझ्या देशात जन्माला आला आहे, तुझ्या काळामध्ये आहे, तुझ्यावर जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे तुझा स्वधर्म निश्चित आहे. मग भलेही तो कमी प्रतीचा असेल तरीसुद्धा तोच जास्त कल्याणकारक आहे तुझ्यासाठी आणि परधर्मापेक्षा अधिक वैभवाचा आहे. अधिक आता एखादी गोष्ट एखाद्याकडे अधिक पैसा आहे, अधिक कीर्ती आहे म्हणून तिकडे वळायचं का? तर तिकडे अजिबात वळायचं नाही. बरेच जण लोक काय करतात, खूप प्रकारचे व्यवसाय पण बदलतात की हा नाही तो, हा नाही तो असंही करतात. त्यामुळे काय होतं, त्यांना हे न धड ते न धड असं होतं त्यांचं. तर तसं न करता त्यांनी सांगितलंय की एकावरच टिकून राहा आणि स्वधर्म जरी तू टाकला तुझ्या सकट तुझ्या समाजाचा आणि राष्ट्राचा विनाश होऊ शकतो. म्हणून मग स्वधर्मे निधनम श्रेय
परधर्मो भयावह. स्वधर्मात मृत्यू जरी आला तरी चालेल. स्वधर्म म्हणजे आपण पाहिलेला आहे स्वधर्माचा अर्थ, की स्वधर्म म्हणजे काय फक्त धर्म नाही, की हिंदू मुस्लिम असे धर्म म्हणजे स्वधर्म नाही. तर गीतेने आपल्याला स्वकर्तव्य म्हणजे स्वधर्म असा अर्थ सांगितलेलाच आहे. म्हणून मी माझं कर्तव्य सोडणार नाही. संभाजी महाराज मृत्यूला सामोरे गेले कशासाठी? तर ते मी परधर्माला आलिंगन देणार नाही, मी माझा स्वधर्मच आचरण करेल. स्वधर्मासाठी मला मृत्यू आला तरी चालेल. टिळकांचं पण उदाहरण त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे, की म्हणे टिळकांना एक तो परदेशी जो होता त्यांनी कोरा कागद त्यांच्या पुढे आणला आणि त्यांना सांगितलं की सही करा याच्यावर, आम्ही तुम्हाला सोडून देऊ तुरुंगातून. पण ते म्हणाले की नाही, प्राण गेला तरी चालेल पण मी माझा स्वधर्म सोडणार नाही. म्हणजे असे एक एक महापुरुष आपल्याकडे होऊन गेलेले आहेत. मग त्यांनी असं म्हटलं की आपण आता इतका स्वधर्म म्हणतोय, मग हा स्वधर्म ओळखायचा कसा? तर आपण बऱ्याच वेळा त्याची व्याख्या पाहिलेली आहे. तीच परत इथे त्यांनी सांगितली आहे की वेदविहित कर्मानुष्ठान म्हणजेच आपला धर्म. की वेदांनी जे सांगितलं आहे, जे करा म्हणून सांगितलेलं आहे आणि जे करू नका म्हणून सांगितलेलं आहे त्यानुसार वागणं म्हणजे आपला स्वधर्म. त्यानंतर वर्णाश्रम धर्मानुसार वागणं म्हणजे वर्ण म्हणजे काय? आता माझा वर्ण आहे ब्राह्मण वर्ण, त्याप्रमाणे मी वागणार. माझा आश्रम कुठला आहे? गृहस्थ आश्रम, त्यानुसार मी वागणार. म्हणजे वर्ण आश्रम याप्रमाणे माझ्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे त्यानुसार मी वागणार. म्हणजे माझा तो स्वधर्म आहे. आणि आपल्या स्वधर्मावरील निष्ठा म्हणजेच सद्गुण आहे. मात्र हा स्वधर्म परमकल्याणकारक असला पाहिजे. स्वधर्म आचरणात मनुष्य स्वतंत्र आहे. माझा स्वधर्म मी केव्हाही माझा स्वधर्म मी आचरण करू शकते, मला कोणाचीही तिथे हे नाही आहे. परंतु परधर्म आचरण्यामध्ये मात्र मी परतंत्र आहे. म्हणजे गीतेतला हा अतिशय महान श्लोक आहे. स्वधर्म म्हणजे स्वतःच्या वर्ण आश्रम धर्मानुसार आणि अधिकारास योग्य असे स्वकर्तव्य करणं म्हणजे स्वधर्म आहे. आणि जे ग्रहण करण्याचे सामर्थ्य स्वतःच्या ठायी आलेले नसताना तेच अनुसरण्याचा प्रयत्न करणं म्हणजे परधर्म आहे. स्वधर्म आणि परधर्म यांचा विचार पात्र आणि अपात्रतेचा विचार आहे. म्हणजे आपली तिथे योग्यताच नसते. आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे त्यानुसार आपण वागणं म्हणजे आपला धर्म आहे. मग ज्ञानेश्वर महाराज अजून चांगलं आपल्याला समजावं म्हणून या ठिकाणी ओव्या दिलेल्या आहेत त्यांनी. अगा स्वधर्मू हा आपुला जरी का कठीणू जाहला तरी हाची अनुष्ठीला भला देखे. एरू आचारू जो परावा तो देखता कीर बरवा परी आचरतेने आचरावा आपुलाची. सांगे शूद्र घरी आघवी पक्वाने आहाती बरवी ती द्विजे केवी सेवावी दुर्बळू जरी झाला. म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की एखादा शूद्र असेल त्याच्या घरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक सुंदर सुंदर उदाहरणं देऊन आपल्याला या ठिकाणी स्वधर्म समजावून सांगितलेला आहे. आपण याच्या आधी जे वाचलं ना की बंगल्यात राहायला मिळत नाही तर म्हणून काय झोपडी मोडून टाकायची का, तर त्याच्या ओव्या बघा इथे किती सुंदर आहेत. की तरी लोकांची धवळारे देखून या मनोहरे असती आपुली तणारे मोडावी केवी. की लोकांचे बंगले आहेत म्हणून मी माझी झोपडी थोडी मोडून टाकायची आहे. किंवा हे असो वनिता आपुली, वनिता म्हणजे बायको पत्नी, हे असो वनिता आपुली कुरूप जरी जाहली तरी भोगिता तेची भली जिया परी. तेवी आवडे तैसा साकडू आचरता जरी दुवाडू तरी स्वधर्मूची सुरवाडू पारत्रिकीचा. हागा साखरा आणि दूध हे गौल्य कीर प्रसिद्ध परिकृमी दोषी विरुद्ध घेपे केवी. म्हणजे साखर आणि दूध एरवी घेतलं तर चांगलं आहे, पण एखाद्याला दोष झालेला जंत झालेले समजा आणि त्यांनी साखर आणि दूध एकत्र घेतलं तर त्याच्या प्रकृतीला ते मानवणार नाही. असं त्यांनी सांगितलं की जंताच्या रोगामध्ये त्याचा वाईट परिणाम होईल, म्हणून हे पदार्थ सेवन करू नयेत. तसा आपला हा स्वधर्म टाकू नये, स्वधर्म करावा, परधर्म टाकून द्यावा. छान छान उदाहरणं ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी देतात. आणि
स्वकर्म योग रूपात आचरणे हा स्वधर्म. की कर्तव्य कर्म करून मला हे सगळं करायचं आहे असं त्यांनी, म्हणजे आता त्यांनी स्वधर्म आणि परधर्म याची व्याख्या छान सांगितली आहे. की गीतेच्या परिभाषेमध्ये सांगायचे झाल्यास योगी वा संयमी होणं हा आपला स्वधर्म आहे. आता आपण त्याच्यात बसतो का बघायचं, आपण नापास होऊ याच्यामध्ये. की स्वधर्म म्हणजे काय, योगी होणं संयमी होणं म्हणजे स्वधर्म आहे. भोगी होणं हा परधर्म आहे. निष्कामता हा स्वधर्म आहे. निष्कामता म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचं फळाची अपेक्षा करणं हे चुकीचं आहे, आणि फळाची अपेक्षा न करणं म्हणजे निष्कामता. म्हणजे निष्कामता हा स्वधर्म आहे आणि सकामता हा परधर्म आहे. अलिप्तता स्वधर्म आहे आणि लिप्तता परधर्म आहे. अनासक्ती स्वधर्म आहे, आसक्ती परधर्म आहे. चैतन्याचे अनुसंधान हा स्वधर्म आहे आणि जडाचे अनुसंधान परधर्म आहे. मोक्षाची इच्छा स्वधर्म आहे आणि इंद्रिय व विषयांची लालसा हा परधर्म आहे. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा. परमेष्टी वा समष्टी हा स्वधर्म आहे आणि व्यष्टी हा परधर्म आहे. म्हणजे स्वधर्म आचरण्यासाठी शास्त्र मर्यादा अत्यंत महत्त्वाची आहे. शास्त्रांमध्ये जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मी वागेल, हा स्वधर्म आहे. छान सांगितलं आहे. स्वधर्म कल्याणकारी आहे आणि परधर्म भयावह आहे. हे ज्ञात असूनही आता हे आपल्याला कळलेलं आहे. मग अर्जुनाच्या मनामध्ये लगेच आलं की देवा हे सगळं कळतं रे आम्हाला, पण कळतं पण वळत नाही, अशी आमची परिस्थिती होते. मग स्वधर्म कल्याणकारी आहे, परधर्म भयावह आहे, हे सगळं आम्हाला कळतं, पण तरीसुद्धा आमची स्वधर्मामध्ये प्रवृत्ती का होत नाही. तर अशी आशंका अर्जुन लगेच भगवंताला विचारतो. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापञ्चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. की अर्जुन विचारतो, हे वार्ष्णेया. वार्ष्णेय म्हणजे काय, वृष्णी वंश होता श्रीकृष्णाचा, म्हणून त्याचं एक नाव आहे वार्ष्णेय. म्हणून तो विचारतोय की हे भगवंता, हा जो पुरुष आहे, म्हणजे आम्ही सगळेजणच बलात्काराने अशी कर्मे का करतो मग आम्ही. म्हणजे जर स्वधर्म इतका चांगला आहे, आम्हाला कळलेला आहे, तर मग कोण आम्हाला अगदी बळजबरीने हे पाप करायला लावतं. मग त्या ठिकाणी आधी ह्या श्लोकाचा अर्थ बघू आपण. की हे कृष्णा, तर मग हा पुरुष बलात्काराने करावयास लावल्याप्रमाणे इच्छा नसताना देखील कोणाकडून प्रेरित होतो आणि पापाचे आचरण करतो. इंद्रियांचे चोचले पुरवू नये हे आम्हाला कळलं आहे, परंतु आमच्यासमोर श्रीखंड आलं, आमच्यासमोर जिलबी आली तर आम्ही ती खातोच. मग हे आम्हाला कोण करायला लावतं. तर आमची जिभेची जी लालसा आहे, म्हणजेच कामक्रोध, त्याचं उत्तर पुढे ते देतील. आता आधी हा आपण श्लोक समजावून घेऊ. की त्यांनी सांगितलं की आपल्याला पाप करायला कोण प्रवृत्त करतं. तर 7 गोष्टी सांगितलेल्या आहेत या ठिकाणी. की एखाद्या गोष्टीवर श्रद्धा नाही आहे, एखाद्याची श्रद्धा नाश. नंतर असूया ज्याच्या मनामध्ये आहे. नंतर ज्याचं चित्त दुष्ट चित्त आहे. तत्वाविषयी मूढता आणि अज्ञान आहे. नंतर प्रकृतीच्या वश झालेला आहे तो, इंद्रियांचा दास झालेला आहे. आणि रागद्वेषांचा त्याच्यावर प्रभाव आहे. आणि परधर्माची त्याला आवड आहे. म्हणजे परधर्म भयावह म्हटलंय मागच्या श्लोकामध्ये. पण आपल्याकडून पाप का घडतं, तर ह्या 7 गोष्टी जर आपल्याकडे असल्या, त्या पुरुषाकडे असल्या, तर त्याच्याकडून पाप घडतं. मग त्याच्यामध्ये काम क्रोध हे षड्रिपू महाभयंकर असतात. काम क्रोध मद मोह लोभ आणि मत्सर हे 6 जण जे असतात ते अतिशय महाभयंकर आहे. त्यांना षड्रिपूच म्हटलेलं आहे, म्हणजे शत्रू आहेत ते आपले. आणि गर्गसंहितेमध्ये एक उत्तम उदाहरण दिलं आहे दुर्योधनाच्या तोंडी. की दुर्योधन कसा होता आपल्याला माहिती आहे. मग दुर्योधन सतत पापाकडे प्रवृत्त व्हायचा. आणि एकदा त्यांनी भगवंताला कबूल केलेलं आहे. तो म्हणतो, जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम नच मे निवृत्ती.
केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोस्मी तथा करोमी. म्हणजे तो भगवंताला म्हणतो की अरे मी धर्म जाणतो, मला माहिती आहे काय चांगलं आहे काय वाईट आहे हे मला माहिती आहे, पण माझी प्रवृत्ती वाईटाकडेच जास्त जाते, त्याला मी काय करू. परवश झालेला आहे, म्हणजे तो प्रकृतीच्या अधीन गेलेला आहे, इंद्रियांच्या अधीन झालेला आहे, आणि त्यामुळे माझी चांगलं काही आणि अधर्म काय हे पण मला माहिती आहे. अधर्म वाईट आहे, अधर्म करायला नाही पाहिजे हे पण मला माहिती आहे, पण तरीसुद्धा माझी निवृत्ती काही त्या अधर्मातून होत नाही आणि चांगल्या कर्माकडे माझी प्रवृत्ती होत नाही, असं तो दुर्योधन म्हणतो. मग आता अर्जुनाच्या या शंकेचं निरसन करताना भगवंत सांगतात, श्री भगवान उवाच काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेन मिह वैरिणम्. की कोण आहेत, कोण मला असं करण्यासाठी प्रवृत्त करतात, तर काम आणि क्रोध रजोगुणापासून उत्पन्न झालेले आहेत हे दोघं जण, काम आणि क्रोध. आणि हे कसे आहेत म्हणे, महाअशन म्हणजे काय, अग्नीप्रमाणे आहेत. की अग्नीमध्ये जर आपण काही टाकलं, तूप टाकलं समजा, तर तो अजून अजून भडकतो. अग्नीची कधीही तृप्ती होत नाही, त्याच्यामध्ये जसं जसं तुम्ही टाकत राहात तसं तसं तो अजून भडकतो. तसा म्हणून कामाग्नी क्रोधाग्नी, त्याला अग्नी का म्हटलेलं आहे, म्हणूनच म्हटलेलं आहे की भोगांनी कधीही तृप्त न होणारा आणि हा मोठा पापी आहे, आणि ह्यालाच तू वैरी मान. कशाला, काम आणि क्रोधाला. काम म्हणजे भस्मासूर असं त्यांनी म्हटलेलं आहे. काम म्हणजे काय, एखाद्या गोष्टीची कामना करणं, म्हणजे सगळ्या गोष्टी आल्या मग त्याच्यामध्ये. कामाची भूक महाभयंकर असते, कामाची तृप्ती कधीही होत नसते असं त्यांनी सांगितलं. आणि कसं की पृथ्वीवर जेवढं काही अन्न आहे, जेवढं काही सुवर्ण आहे, म्हणजे बघा माणसाची लालसा, माणूस किती कामनायुक्त असू शकतो आणि त्याच्यामध्ये तृप्तीही नसतेच, हे याच्यावरून सांगतात ते की पृथ्वीवर जेवढं काही अन्न आहे ते समजा एखाद्यालाच मिळालं, नंतर जेवढं काही सुवर्ण आहे, जेवढं काही धन आहे, पशु पक्षी सुंदर स्त्रिया, ह्या सगळ्या जरी मिळाल्या तरीसुद्धा पुरुष हा अतृप्तच राहतो. इतका हा काम जो आहे तो खादाड आहे. काम म्हणून त्याला आपण ययाती कादंबरी जर वाचली असेल तर त्याच्यामध्ये लक्षात येईल आपल्या की तो ययाती कसा होता ते. असं त्यांनी सांगितलं आहे की काम आणि क्रोध हे रजोगुणातून निर्माण होतात. म्हणून आपण जे मागच्या वेळेस बघितलं होतं की तमोगुण कमी करायचा, रजोगुण वाढवायचा, मग रजोगुणही कमी करायचा आणि सात्विकतेकडे जायचं. तर हे कशासाठी जायचं, तर आपली प्रगती होण्यासाठी जायचं आहे. कुमार्गाकडे नेतात हे आपल्याला. काम क्रोध हे कशाकडे नेतात, वाईट मार्गाकडे नेतात. आणि काम म्हणजे काय, तर अभिलाषा, इच्छा, याला काम म्हटलेलं आहे. आणि हा मानवाचा खूप मोठा शत्रू आहे आणि याच्यामुळे काय होतं, अनर्थच घडत असतो. आणि यालाच क्रोध म्हणतात. काम आणि क्रोध हे काही वेगळे नाहीत. म्हणजे काम पूर्ण झाला नाही की त्याच्यामध्ये क्रोध हा ठेवलेलाच असतो, क्रोध हा येतोच. म्हणजे कोणत्या तरी कारणाने इच्छित काम वाढला तर त्याच्यामुळे चित्तवृत्ती ज्वलनात्मक होते, म्हणून त्याला कामाग्नी म्हटलेलं आहे. आपण लक्षात ठेवायला पाहिजे आता की क्रोध, कधीही मला क्रोध येता कामा नये. कारण काय, आतमध्ये बघा आपण तप्त झालेलो असतो. एखादा जर आपल्याला राग आला म्हणून त्याला क्रोधाग्नी, की ते आपल्याला आतून बाहेरून जाळत असतं, म्हणून त्याला अग्नी म्हटलेलं आहे, क्रोधाग्नी. याप्रमाणे मानव क्रोधवश झाला म्हणजे त्याच्या हातून हिंसा घडते, त्याच्या हातून घोर कर्म घडतात आणि म्हणून त्याला वैरी म्हटलेलं आहे. आणि या वैर्याचं निर्दालन केलं पाहिजे, याला मारून टाकलं पाहिजे. वैराग्य, भक्ती ह्या सगळ्या सात्विक वृत्ती आहेत आणि या वृत्ती या कामक्रोधामुळे आपल्या जवळसुद्धा येणार नाहीत. तर या कामक्रोधाला जर मारून टाकलं तरच या वृत्ती आपल्याकडे येतील. विवेक, जर आपल्याकडे विवेक आला, शम, दम, धैर्य, संतोष हे सगळं जर आलं तर याच्यामुळे आपोआपच कामाचा आणि क्रोधाचा नाश होतो.
म्हणून संत संग करायचा, म्हणून संत वाङ्मय वाचायचं, म्हणून गीता वाचायची, की आपोआपच या कामक्रोधावर त्याच्यामुळे त्याला अडथळा येतो, ते कमी होतात. आता जे लोक संसार निवृत्त झालेले आहेत, निस्संग झालेले आहेत, ज्ञानी झालेले आहेत, त्यांच्या ठायी कामक्रोध अजिबात नसतात. आणि त्यांना काम कसं आहे हे पण माहीत नसतं. तर त्याची उत्पत्ती, आणि त्यांनी सांगितलं आहे कामाची उत्पत्ती कशापासून होते? रजोगुणापासूनच होते. कामाची उत्पत्ती ही रजोगुणापासून होते, की जो जास्त रजोगुणी आहे त्याच्याकडे जास्त कामना, जास्त क्रोध हा ठेवलेलाच असतो. म्हणून रजोगुणाचा नाश करायचा असेल तर सत्वगुणाचा उत्कर्ष झाला पाहिजे, आणि रजोगुण नाश झाल्याने कामाचे निर्मूलन आपोआपच होते. आणि कामनाश झाला म्हणजे कर्मप्रवृत्ती अनायासेच बंद पडते, की हे कर ते कर ते कर, सारखं माणूस त्याच्या पाठीमागे लागत नाही. आणि एखादा दुर्लभ असा विषय दृष्टीस पडला असता किंवा त्याची कथा गाणी पडली असता तिच्याविषयीची प्रीती या कामाच्या पायी चित्तात उद्भवते, आणि मग नाना कष्ट करण्यास माणूस उद्युक्त होतो. म्हणून या कामरूप शत्रूचे निर्दालन करावे. काम हा कसा आहे सांगितला? अधाशी, अधाशी, खादाड म्हटलेलं आहे त्याला, महापापी म्हटलेलं आहे. कामाला खूप काय काय त्यांनी हे दिलेलं आहे. आणि हे सगळ्या कामाच्या गोष्टी म्हणजे काय, की वासना, कामना, इच्छा ह्या सगळे एका अर्थाचेच हे शब्द आहेत. आणि जो मानव अकाम असतो त्याच्याकडून या लोकी कोणत्याही प्रकारच्या कामरूप क्रिया होत नाहीत. म्हणजे जे सात्विक लोक असतात ते याच्या पाठीमागे काही लागत नाहीत. आणि म्हणून सर्व प्राणी मात्र जे करतात ते सर्व कामाची चेष्टा म्हणजे आपण आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये हे कामक्रोध आहेतच, आणि हे कमी करण्यासाठी म्हणून त्यांनी आपल्याला या कामाचं स्वरूप जास्तपणे उलगडून दाखवलं आहे, की हा कसा आहे, हा किती वाईट आहे, आणि याच्यामुळे माणसाचं कसं अधःपतन होत असतं, आणि याच्यापासून आपण कसं दूर राहायला पाहिजे. अधाशी आहे, खादाड आहे, महापापी आहे. ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर वर्णन करतात. हे कामक्रोध कसे आहेत? प्रत्यक्ष यमधर्म आहेत असं त्यांनी प्रत्यक्ष मृत्यूच असं त्यांनी म्हटलं आहे. आणि हे ज्ञानरूपी ठेव्यावर असलेले सर्प होत. म्हणजे जोपर्यंत हे कामक्रोध आहेत तोपर्यंत आपल्याला ज्ञान होणारच नाही ना चांगल्या गोष्टीचं. आपण सतत त्या कामक्रोधांच्याच आहारी जाऊ. अजून हे कामक्रोध कसे आहेत? विषयरूपी दर्यात राहणारे वाघ आहेत. हे भजनरूपी रस्त्यावरील वाटमारे मांग आहेत. काय भाषा आहे माऊलींची. भजनरूपी रस्त्यावरील वाटमारे मांग आहेत. हे देहरूपी डोंगरी किल्ल्याचे मोठाले दगड आहेत. हे इंद्रियरूपी गावाचे गावकूस आहेत. गावकूस ओलांडल्याशिवाय आज जाता येत नाही ना आपल्याला. मग ते वेशीवरच हे कामक्रोध असल्यावर आज जाता कसे येईल. यांचे अविवेकाधिकांच्या रूपाने जगावर मोठे बंड आहे. अविवेक हाच यांचा गुण आहे एक मोठा. नंतर हे मनात असलेल्या रजोगुणाचे वळलेले आहेत. रजोगुणापासून हे निर्माण होतात. नंतर मुळापासूनच आसुरी संपत्तीचे आहेत. आता दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती ही आपण 16व्या अध्यायात बघणार आहोत. तर हे जे आहे दंभो दर्पो विमानश्च क्रोध पारुष्यमेवच, हे 6 जे आहेत ते आसुरी संपत्तीचे गुण सांगितले. खरं त्यांना गुण म्हणायलाच नको, पण आसुरी वृत्ती, राक्षसी वृत्ती जी असते त्याच्यामध्ये हे कामक्रोध येतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की यांचे पालन पोषण अविद्येने केलेले आहे. ज्याच्याकडे अज्ञान आहे त्याच्याकडे हे येतात. अविद्या आहे. हे वास्तविक रजोगुणाचे बनलेले आहे, तरी ते तमोगुणाला फार प्रिय आहेत. तमोगुण आणि रजोगुण दोघांजवळ हे कामक्रोध असतात. नंतर त्या तमोगुणाने प्रमाद आणि मोहरूपी आपली गादी यांना बहाल केली आहे. यांची मृत्यूच्या नगरात चांगली पत आहे, कारण की हे जीविताचे शत्रू आहेत. आणि भूक लागली असता खाण्यास हे जग एका घासासही ज्यांना पुरे पडत नाही. अलेक्झांडर कसा जग जिंकायला निघाला होता ना, मग काय होता त्याच्याकडे? तमोगुण आणि रजोगुण होता त्याच्याकडे, म्हणून तो जग जिंकायला निघाला होता. म्हणजे अशा या कामक्रोधांचा जो व्यापार, त्या व्यापारावर देखरेख आशा करते. लीलेने मुठीत धरली तर 14ही भुवने जिला अपुरी आहेत अशी जी भ्रांती, आशा,
आशेमुळेच हे कामक्रोध जास्त बळावतात ना, की मला हे पाहिजे, मला हे मिळवायचं आहे, म्हणून मग ते कामक्रोध अजून वाढतात. ती या आशेची नव्या नवसाची धाकटी बहीण आहे, लाडकी धाकटी बहीण. कोण म्हटलं त्यांनी? भ्रांती. भ्रांती म्हणजे भ्रम. नंतर जी खेळत असतात त्रैलोक्य रूप खाऊ सहज खाऊन टाकते. त्या भ्रांतीच्या दासीपणाचे जोरावर तृष्णा जगली आहे. म्हणजे हे सगळे अवगुण एकामागे एक. काम, क्रोध, मग त्याच्यानंतर आशा, मग आशेनंतर भ्रांती, मग भ्रांतीनंतर काय? तृष्णा. आणि मग या कामक्रोधांच्या मोहाच्या घरी मान आहे. कामक्रोधांना मान कोणाच्या घरी आहे? मोहाच्या घरी मान आहे त्यांना. आपल्या करामतीने जो सर्व जगास नाचवतो तो अहंकार या कामक्रोधापाशी देवघेव करतो. ज्याने पोटी असलेला सत्याचा माल मसाला काढून त्याऐवजी अकृत्याचा पेंढा भरला आहे, असा जो दंभ तो या कामक्रोधांनी जगात पुढे आणला. किती शब्द कळले बघा आपल्याला. कामक्रोध, भ्रांती, मोह, आशा, नंतर दंभ. आणि या कामक्रोधांनी पतिव्रताची शांती तिला वस्त्रहीन केले. काय भाषा आहे माऊलींची, की पतिव्रता कोण आहे म्हणे? शांती. शांती ही पतिव्रता आहे. ती गेली ना निघून, ती थोडी राहणार आहे. मग तिला यांनी वस्त्रहीन केलं आणि त्या वस्त्रालंकारांनी मायारूप मांगीण सजवली. आणि मग अशा या सजवलेल्या मायेकडून साधूंचे समुदाय या कामक्रोधांनी भ्रष्ट करविले. यांनी विचाराचा आश्रय नाहीसा केला, वैराग्याची कातडी काढली, निग्रहाची जिवंतपणीच मान मुरगळून टाकली. यांनी संतोषरूप वन तोडून टाकले, धैर्यरूपी किल्ले पाडले, आनंदरूपी लहान रोपटे उपटून टाकले. यांनी बोधरूपी रोपे उपटली. म्हणजे कामक्रोधांचं हे सगळं कर्तृत्व आहे. सुखाची भाषा पुसून टाकली. यांनी हृदयात विविध तापांचे निखारे पसरले. हे शरीराबरोबरच उत्पन्न झाले आहेत, हे काही नंतर नाही आले. आपले शरीर जेव्हा निर्माण झालं तेव्हाच हे कामक्रोध आलेले आहेत आणि अंतःकरणात सारखे चिकटून राहिले आहेत. परंतु धुंडाळले तरी ब्रह्मादी देवांना हाती लागत नाहीत. सापडत नाही ते आपल्याला, कुठे यांचं ठिकाण नेमकं कळत नाही आपल्याला. असे हे कामक्रोध जीवात्म्याजवळच असतात आणि वृत्ती ज्ञानाच्या पंक्तीला राहतात. म्हणून हे हल्ला करावयास उसळले म्हणजे आटोपत नाहीत. हे पाण्या वाचून बुडवतात, अग्नी वाचून जाळतात आणि प्राण्यांना गुपचूप घेरतात. हे शस्त्रा वाचून ठार करतात, दोरा वाचून बांधतात आणि ज्ञानांना तर प्रतिज्ञापूर्वक ठार करतात. हे चिखला वाचून रोवतात, जाळ्या वाचून अडकवतात. हे फार आत असल्यामुळे कोणालाही आटोक्यात आणता येत नाहीत. म्हणजे अगदी अंतःकरणाच्या खोल कप्प्यामध्ये हे कामक्रोध असतात, त्यांचं ठिकाण आहे ते. आणि मग ते कसे बाहेर येतात आणि ते कसे ज्ञानाला झाकून टाकतात याचं फार सुंदर वर्णन माऊलींनी या ठिकाणी केलं आहे. म्हणजे माणसाच्या मनात आसक्ती असतेच, काम असतो आणि कामाची पूर्ती झाली नाही की क्रोध निर्माण होतो. आणि काम आणि क्रोध ही जुळी भावंडे आहेत, ती माणसाला फरफटत नेतात. समर्थ रामदास स्वामींनी या ठिकाणी म्हटलं आहे की दुसऱ्याचे सर्व जावे माझेची बरे असावे, ऐसे आठवे स्वभावे तो रजोगुण. म्हणजे रजोगुण किती वाईट आहे हे आपल्याला यांनी सांगितलं या ठिकाणी. 6 वाजलेले आहेत, आता मी संपवते. थोडंसंच आहे की ही जी तमोगुणी रजोगुणी माणसे असतात ती अतिशय भयानक असतात. त्यांना फक्त आपलंच वैभव वाढावं आणि दुसऱ्याचा नाश व्हावं असं वाटतं आणि दुसऱ्याचे जरा भले झाले की त्यांना सहन होत नाही. असे हे वाकड्या मार्गाला नेणारे मग कोण असतात ह्याच्या पाठीमागे कामक्रोध असतात. आणि कामक्रोध म्हणून जो अर्जुनाने जो प्रश्न विचारला आहे की भगवंता आमची इच्छा नसताना सुद्धा पापाकडे प्रवृत्त होतो आम्ही, तर ते कोणामुळे होतो? तर ते ह्या कामक्रोधांमुळे होतो. आणि म्हणून ह्या कामाला या पुढच्या आता श्लोकामध्ये येईल, या कामाला हा जो काम आहे हा ज्ञानाला आवृत्त करतो, म्हणजे ज्ञानाला झाकून टाकतो. ज्ञान नाही तर तिथेच आहे, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, मी सत्वगुणी व्हायला पाहिजे, हे सगळं ज्ञान आपल्या आतमध्येच आहे. पण त्यांना हे कामक्रोध झाकून टाकतात.
मग आणि ते जीवाचे प्रधान शत्रू आहेत. आता याचं उदाहरण, याचं विवेचन भगवंत पुढे करतील आणि पुढे ते आपल्याला दृष्टांत देतील. आणि पुढच्या 38व्या श्लोकामध्ये अतिशय सुंदर दृष्टांत देऊन त्यांनी या कामक्रोधांचं स्वरूप आपल्या पुढे उलगडलेलं आहे. तर ते आपण आता पुढच्या वेळेस बघू. आता झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते आणि या ठिकाणी मी थांबते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.